खूप छान अशी पोटली बाही डिझाइन अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे। पोटली बनवण्यापासून ते बाहीला पोटली अटॅच करण्यापर्यंत सविस्तर पुरेपूर माहिती मी इथे व्हिडिओमध्ये दिलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये समजेल की पोटली कशी बनवायची। खूप जणांना पोटली बनवण्यासाठी अवघड वाटते, पण बिलकुलही अवघड नाही आहे। एकदम साधी, खूप सोप्या पद्धतीने ही पोटली बनवून तयार होते। एकदम प्रोफेशनल टेलर सारखी पोटली बाही तुम्हाला बनवायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। तर इथे बघा, आपण सर्वप्रथम पोटली कशी बनवायची हे बघणार आहोत। तर पोटलीचं इथे सगळं सामान मी घेतलेलं आहे। कापूस, कात्री, धागा आणि ज्या फॅब्रिकपासून आपल्याला पोटली बनवायची आहे ते फॅब्रिक घेतलेलं आहे। तर 2 बाय 2 इंचाचे बघा असे मी चौकोन फॅब्रिक कट करून घेतलेले आहेत। त्यापासूनच आपल्याला पोटली बनवायची आहे। तर पोटली बनवण्याकरता बघा इथे मी कापसाचा वापर केलेला आहे। कापसापासून बनवलेली पोटली अशी एकदम गोलाकार आकाराची बनली जाते, त्यामुळे बहुतेक करून तर मी कापसाचं पोटली बनवते, जास्त करून कापूसच वापरते। तर बघा, कापूस असा थोडासा घ्यायचा आहे आणि तळ हातामध्ये असं छान त्याला असं गोलाकार भाग करून घ्यायचा आहे। त्यानंतर फॅब्रिक घ्यायचं आहे जे चौकोनी आपण कट करून ठेवलं होतं, आणि त्याच्या मध्यभागी आपल्याला कापसाचा हा गोळा ठेवायचा आहे छोटासा। ठेवल्यानंतर बघा अशा प्रकारे असं गोल आकार आपल्याला त्याला देऊन घ्यायचा आहे। आणि 4 पदरी मी इथे धागा घेतलेला आहे। धागा हा 4 पदरीच घ्यायचा आहे, कारण की सिंगल आपण जर धागा वापरू तर आपल्याला पोटली बनवण्याकरता जास्त वेळ जाईल। तर ही आहे पहिली टिप्स। तर इथे दोरा हा 4 पदरीच आपल्याला वापरायचा आहे आणि पोटलीच्या पाव इंच खालपर्यंत आपल्याला पूर्ण तो दोरा त्या पोटलीला गुंडाळायचा आहे। तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल असा पूर्ण पोटलीच्या पाव इंच खालपर्यंत मी धागा गुंडाळलेला आहे। तर तो धागा मी पाव इंच खालपर्यंत का गुंडाळला आहे हे मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। तर धागा गुंडाळून झाल्यानंतर छान अशा त्याला 2 गाठी मारून घ्यायच्या आहेत आपल्याला। तर इथे मी व्यवस्थित गाठ मारून घेतलेली आहे आणि धागा कट करून काढणार आहे। तर तुम्ही बघू शकता किती छान अशी पोटली या अवघ्या काही सेकंदातच बनवून तयार आहे। तर एकदम गोलाकार आकार आपल्या पोटलीला बघा किती छान असा आलेला आहे। याच पद्धतीने बाकीच्या सर्व पोटल्या देखील मी अशाच बनवून घेणार आहे। तर पहिली टिप्स तर मी तुम्हाला सांगितलेली आहे की धागा हा आपल्याला 4 पदरीच वापरायचा आहे। तर याच पद्धतीने दुसरी पण पोटली मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। तर अशी ही पोटली बनवत असताना मी खूप छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत आणि कशी बनवायची ही पूर्ण डिटेलमध्ये माहिती मी दिलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे ही माहिती त्यांच्यापर्यंत पण पोहोचेल आणि ते पण एकदम छान आणि व्यवस्थितरित्या पोटलीपासून वेगवेगळ्या डिझाईन आणि पॅटर्न बनवू शकतील। तर इथे बघा मी कापसाचा छान असा तळहातावर गोळा तयार करून घेतलेला आहे आणि चौकोनी फॅब्रिकमध्ये त्याला मध्यभागी ठेवून असा गुंडाळून घेतलेला आहे। त्यानंतर त्याला धागासुद्धा मी गुंडाळून घेणार आहे। तर धागा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पाव इंच खालपर्यंत आपल्याला धागा छान असा गुंडाळायचा आहे। गुंडाळून झाल्यानंतर त्याला गाठ मारून घेणार आहे। गाठ मारून घेतल्यानंतर आपल्याला त्याला 2 गाठी मारायच्या आहेत। एक जर गाठ मारतो तर आपली ती पोटली निघण्याची किंवा त्याची गाठ निघण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे 2 गाठी मारल्यानं मग पोटली ही एकदम व्यवस्थितरित्या फिक्स होऊन जाते। त्यानंतर धागा बघा अशा प्रकारे कट करून काढायचा आहे आणि ही पण पोटली किती छानरित्या अशी गोल बनवून तयार आहे। तर इथे तुम्ही बघू शकता किती छानरित्या ही पोटली बनवून तयार आहे आणि दोन्ही पोटल्या बघा एकदम एकसारख्याच आकाराच्या बनलेल्या आहेत। याच प्रकारे बाकीच्या सर्व पोटल्या देखील मी अशाच बनवून घेणार आहे। तर इथे आता आपण बघणार आहोत ही पोटली बाहीला कशी अटॅच करायची। तर इथे बघा बाहीचं मी संपूर्ण कटिंग असं करून घेतलेलं आहे। अस्तर देखील कट केलेला आहे आणि मेन फॅब्रिक देखील कट केलेला आहे। ज्या मापाने बाही कट केलेली आहे, बाहीची गोलाई आहे, त्याच गोलाईच्या मापाने आपल्याला एक 2 इंचाची पट्टी कट करायची आहे। तर 2 इंचाची पट्टी बघा अशा प्रकारे मी कट करून घेतलेली आहे आणि त्या पट्टीला आपल्याला असं सेंटरमध्ये फोल्ड करायचं आहे आणि तिथे कट द्यायचं आहे। तर बघा इथे मी सेंटरमध्ये असं कट देऊन घेणार आहे।
त्यानंतर पट्टीला आपल्याला ओपन करायचं आहे आणि अर्धा इंच इतका आपल्याला मार्क करायचा आहे। तर इथे पट्टीच्या मदतीने बघा अर्धा इंच असं मी माप टाकून घेत आहे आणि आखून पण घेत आहे, कारण की तिथे आपल्याला पोटली अटॅच करायची आहे। तर असं अर्धा इंचाचं माप टाकून झाल्यानंतर मी पुन्हा तिथे 1-1 इंचाचं असं सेंटरपासून माप टाकणार आहे। तर बघा जिथे आपण सेंटरमध्ये कट दिलेला आहे त्या कटपासून प्रत्येकी 1-1 इंच असं माप टाकून मार्क करून घेणार आहे। तर दोन्ही बाजूकडनं बघा अशाच प्रकारे 1-1 इंचाचं माप टाकून मी मार्क करून घेत आहे। अशा पद्धतीने बनवलेली पोटली बाहीची डिझाईन ही अवघ्या 10 मिनिटातच बनवून तयार होते आणि बिलकुलही तुम्हाला त्रास होणार नाही पोटली अटॅच करण्याकरता, कारण की मी हीच पद्धत ब्लाऊजची डिझाईन किंवा बाहीची डिझाईन बनवण्याकरता वापरते। तर मला हीच पद्धत खूप सोपी वाटते। तर अशा पद्धतीने बघा जिथे आपण 1-1 इंचाचं मार्क केलेलं आहे, जिथे मार्क केलेलं आहे त्यावर बरोबर आपल्याला अशी पोटली ठेवायची आहे। पोटली ठेवायची आहे आणि सावकाशपणे आपल्याला ते सर्व पोटली तिथे ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे। तर बघा इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की मी प्रत्येक पोटली लावताना पोटली पहिली तळ हातावर अशी दाबून घेत आहे, चपटी करून घेत आहे, कारण की अशा प्रकारे चपटी पोटली जर अशा पूर्ण राऊंड शेपमध्ये जर तुम्ही गोलाकार भागामध्ये लावाल तर ती तुमच्याकडनं व्यवस्थित लागली जाणार नाही। त्याच्यामुळे पोटली अटॅच करताना पहिले आपल्याला दोन्ही हाताने व्यवस्थित अशी दाबून घ्यायची आहे आणि मगच अटॅच करायची आहे। अशा पद्धतीने पोटली अटॅच केल्यावर बघा एकदम व्यवस्थितरित्या जो आपला जो मशीनचा जो साचा आहे त्या साच्यावर पण आरामशीर तुम्ही अशा प्रकारे पोटली अटॅच करू शकता। तर पोटली अटॅच करताना पहिले आपल्याला ती तळहातावर अशी दाबून घ्यायची आहे आणि मगच अटॅच करायची आहे। ही आहे दुसरी टिप्स। तर बघा सुरुवातीला पोटली बनवताना मी तुम्हाला सांगितलेलं की पोटलीच्या पाव इंच खालपर्यंत आपल्याला धाग्याने गुंडाळायचं आहे। तर अशा पद्धतीने पोटलीच्या पाव इंच खालपर्यंत आपण धाग्याने जर गुंडाळू तर आपल्या पोटल्या बघा किती छानरित्या बसून तयार होतात, आपल्याला लावायला बसवायला त्रास होत नाही। म्हणूनच पोटली बनवताना पोटलीच्या पाव इंच खालपर्यंत आपल्याला धाग्याने गुंडाळायचं आहे। तर ही आहे तिसरी टिप्स। याच प्रकारे बाकीच्या सर्व पोटल्या मी या पट्टीला अटॅच करून घेणार आहे। तर खूप मेहनत घेऊन आम्ही व्हिडिओ बनवत असतो, त्यामुळे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। आणि हो, बाजूचं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे ज्या वेळेस मी माझे असेच छान छान आणि यूजफुल व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेस सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल आणि तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा, कारण की तुमचं एक लाईक आम्हाला खूप सारं मोटिवेशन देऊन जातं आणि असेच छान छान आणि नवीन नवीन व्हिडिओ आणण्याचं प्रोत्साहन देतं। त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा। तर छानरित्या बघा इथे सगळ्या पोटल्या आपल्या या पट्टीला अशा प्रकारे बसून झालेल्या आहेत। त्यानंतर पोटलीच्या खालच्या बाजूकडनं पण बघा इथे मी शिलाई मारून घेणार आहे। तर शिलाई मारून ह्या पोटल्या एकदम व्यवस्थितरित्या फिक्स करून घ्यायच्या आहेत, म्हणजे पोटली बिलकुलही एका जागेवरनं हल्ली जाणार नाही आणि व्यवस्थितरित्या लागून तयार होईल। तर संपूर्ण पट्टीला अशा प्रकारे बघा शिलाई मारून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे शिलाई मारून झाल्यानंतर पुन्हा बघा एक्स्ट्राचं खालचं जे फॅब्रिक आहे आपल्या पोटलीचं ते आपल्याला कट करून सगळ्या पोटल्या एकदम व्यवस्थितरित्या एकसारख्या बनवून घ्यायच्या आहेत। तर अशा प्रकारे बघा पोटलीचं सर्व एक्स्ट्राचं फॅब्रिक मी कट करून काढत आहे। तर अशा प्रकारे खूप छानरित्या सर्व पोटल्या आपल्या या पट्टीला अटॅच करून झालेल्या आहेत। त्यानंतर पट्टीचा जो वरचा भाग आहे बघा तो आपल्याला असा अर्धा इंच फोल्ड करायचा आहे आणि तिथे शिलाई देखील मारून घ्यायची आहे। आणि त्यानंतर जे आपण बाहीची कटिंग करून ठेवली होती तर ते अस्तर बाहीला मेन फॅब्रिकला जोडून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे अस्तरला आणि मेन फॅब्रिकला शिलाई मारून अस्तर मी जोडून घेत आहे। बाहीच्या खालच्या बाजूला शिलाई मारून अस्तर जोडून झाल्यानंतर बाहीच्या संपूर्ण कडेनं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे छानरित्या संपूर्ण बाहीच्या अस्तरला शिलाई मारून झाल्यानंतर एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते आपल्याला फॅब्रिक कट करून काढायचं आहे आणि इथे आपली बाही तयार करून घ्यायची आहे। आणि त्यानंतर बाही अशी बघा मध्यभागी फोल्ड करायची आहे आणि मध्यभागी आपल्याला तिथे मार्क करून कट देखील करून घ्यायचा आहे, कारण की आपल्याला त्या बाहीचा सेंटर पॉईंट काढायचा आहे। तर अशा प्रकारे सेंटर पॉईंट काढून झाल्यानंतर आपल्याला तिथे जी आपण पोटलीची पट्टी तयार करून ठेवली होती ती पट्टी अटॅच करायची आहे। तर इथे बघा कट करून झाल्यानंतर मी असं मार्क पण करून घेतलेला आहे आणि त्यानंतर जी पोटलीची पट्टी आपण तयार करून घेतली होती ती घ्यायची आहे आणि बरोबर सेंटरमध्ये ती पट्टी बसली पाहिजे या
आकाराने आपल्याला ती पट्टी व्यवस्थित त्याच्यावर ठेवायची आहे आणि शिलाई मारून ती पट्टी अटॅच करून घ्यायची आहे। शिलाई मारताना पट्टी थोडीशी बघा आपल्याला अशी खेचायची आहे आणि मगच पट्टी अटॅच करायची आहे, कारण की पोटली अटॅच झाल्यानंतर ती पट्टी थोडीशी अशी आकसली जाते, त्यामुळे थोडीशी आपल्याला खेचायची आहे आणि मग पट्टी अटॅच करायची आहे। तर याच प्रकारे दुसऱ्या बाजूकडनं पण आपल्याला अशीच पट्टी अटॅच करून घ्यायची आहे। बरोबर त्या बाहीच्या सेंटरपासून आपल्याला ती पट्टी अटॅच करायची आहे। तर एकदम व्यवस्थितरित्या बघा अशी मी पट्टी या बाहीला अटॅच करून घेत आहे। थोडीशी आपल्याला खालच्या बाजूकडनं पट्टी खेचायची आहे, जास्त पण खेचायची नाही आहे, थोडीशी हलक्या हाताने आपल्याला थोडीशी ती खेचून व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे। तर छानरित्या इथे आपली पट्टी बघा अशी बाहीला ही लागून तयार आहे। खूप छानरित्या ही पट्टी इथे आपली या बाहीला अटॅच झालेली आहे। त्यानंतर बघा जी पट्टी आपण अटॅच केलेली होती ती आपल्याला अस्तरच्या बाजूकडनं फोल्ड करायची आहे आणि खालच्या दिशेला पुन्हा आपल्याला तिथे शिलाई मारून घ्यायची आहे। तर एकदम व्यवस्थितरित्या बाहीच्या खालच्या बाजूला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि बाही तयार करून घ्यायची आहे। तर खूप छानरित्या बाहीला पोटली पट्टी आपली ही अटॅच करून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती फिनिशिंगमध्ये ही पोटलीची पट्टी आपली या बाहीला अटॅच झालेली आहे आणि किती सुंदररित्या बाहीची पोटलीचा पॅटर्न इथे बनून तयार आहे। आणि त्यानंतर पोटलीची जी पट्टी आपण अटॅच केलेली आहे त्याच्या वरच्या बाजूला बघा इथे आपल्याला हात शिलाई करायची आहे, म्हणजे ती पट्टी एकदम व्यवस्थितरित्या या बाहीला फिक्स होऊन जाईल। तर फ्रेंड्स तुम्ही इथे बघू शकता किती छानरित्या संपूर्ण पोटली आपली या बाहीला बसून तयार आहेत आणि पॅटर्नही किती छान आणि सुंदर दिसत आहे। तर फ्रेंड्स असेच छान छान आणि यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी अमृता फॅशन वर्ल्ड या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या, म्हणजे जेव्हा कधी मी असेच छान छान आणि यूजफुल व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। तर भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर, श्री स्वामी समर्थ, हॅव अ नाईस डे।